नमस्कार शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेची घोषणा केली होती. परंतु राज्यातील बहुतांश भागांमध्ये या योजनेला कमी प्रतिसाद आहे. का कमी प्रतिसाद आहे? पीएम सूर्यघर योजना काय आहे ते सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना ही सौर ऊर्जा निर्मितीची योजना आहे. यासाठी लाभार्थींच्या घराच्या छप्पर गच्चीवर सौर ऊर्जा निर्मितीचे सोलर पॅनल बसवले जातात. यातून निर्माण झालेली वीज जी असते प्रथम घरात वापरली जाते. शिल्लक वीज महावितरणच्या अन्य पुरवठादारांना ग्रीडमध्ये सोडली जाते. प्रत्येक महिन्याच्या शेवटी घरगुती वीज प्रकल्पातील निर्मिती आणि वापर या दोघांच्याही गोळाबेरीज करून ग्राहकाला वीज देयक त्यावेळेस दिली जाते. तर ही योजना कधीपासून आहे, ही योजना फेल का जाते ते पण जाणून घेणार आहे. योजना कधीपासून आहे ते सर्वप्रथम जाणू की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 फेब्रुवारी 2024 रोजी ही योजना सुरू केली. ग्रीड कनेक्टेड कॉस्ट अँड स्मॉल सोलर पॉवर प्लांट प्रोग्राम नावाने 12 पासून ही योजना होती. तिच्या अनुदानात 2016 मध्ये वाढही झाली. परंतु सौरघर नावाने 2024 पासून झालेल्या योजनेत देशातील 1 कोटी कुटुंबांना महिन्याला 300 युनिट पर्यंत मोफत वीज पुरवण्याचा सरकारचा उद्देश आहे. 1 कोटी घरांना सौर पॅनलसाठी अनुदान आहे. तर योजनेचे लक्ष्य काय आहे? प्रकल्पातून वापरातून जास्त वीज तयार झाल्यास ग्राहकाला केवळ स्थिर आकाराचे देयक देते. जास्तीची वीज ग्रीडमध्ये गेल्यास अशा अतिरिक्त विजेच्या बदल्यात ग्राहकाला त्या वीज वितरण कंपनीला उत्पन्नही मिळते. सरकारकडून याला अनुदान कसे मिळते, किती मिळते, तर ते पण आपण जाणू. लाभार्थ्याचा प्रकल्प 3 किलोवॅट व अधिक क्षमतेचा असेल तर केंद्र सरकारकडून 78,000 रुपयांपर्यंत अनुदान मिळते. त्या कालोखाल 2 किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पाला 60,000 रुपये तर 1 किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पाला 30,000 रुपये अनुदान मिळते. जेव्हा सौर प्रकल्प स्थापित केला जाईल आणि वीज वितरण कंपनी नेट मीटरिंग स्थापित करते, त्यानंतर जेव्हा त्याचे पुरावे आणि प्रमाणपत्र पोर्टलवर अपलोड केले जातात, तेव्हा सरकार अनुदानाची जी काही संपूर्ण रक्कम असते ती शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित करते. तर ही प्रक्रिया कशी सरकारने सुरू केली? तर यासाठी सरकारची एक वेबसाईट आहे की pmsuryaghar.gov.in पोर्टलवर सुरू केलं आहे. येथे अर्ज करताना आपल्याला वीज ग्राहक क्रमांक, नाव, पत्ता, किती क्षमतेचा प्रकल्प आपल्याला उभा करायचा आहे याबद्दलची माहिती आपल्याला तिथे द्यावी लागते. राज्यात महावितरणासह इतर वीज वितरण कंपन्या या तपशिलासह पडताळणी करून प्रक्रिया पुढे नेतात. सौर पॅनल बसवणारे अनेक विक्रेते पोर्टलवर नोंदणीकृत करत आहेत. तसेच प्राथमिक खर्च ग्राहकालाच करावा लागणार असल्याने 9 ते 11% व्याजाने कर्ज घेणाऱ्या बँकांची ही नोंद पोर्टलवर आहे. घरांचा, छपरांचा आकार तसेच वीज वापर योजनेसाठी गुंतवणूक याच्या संबंधीची ही कारणे आहेत. ठाणे जिल्ह्यात बहुमजली इमारतींचे प्रमाण जास्त आहे. येथे छतावर सोलर पॅनल लावण्यासाठी सोसायटीची परवानगी मिळत नसल्याने या योजनेला प्रतिसाद कमी आहे. दुसरीकडे योजनेसाठी ग्राहकाला एकाच वेळी प्रति किलोवॅट 55,000 रुपये स्वतः गुंतवावे लागतात. त्यामुळे 3 किलोवॅटच्या प्रकल्पाची योजना घेतो म्हटल्यास त्याला प्रथम एकाच वेळी 1,65,000 रुपये गुंतवावे लागत आहेत. प्रकल्प कार्यान्वित झाल्यास सुमारे 1 ते 1.5 महिन्यांचा केंद्र सरकारकडून ग्राहकाच्या खात्यात 78,000 रुपये केलेल्या खर्चाचा पहिल्या 2 किलोवॅट साठी 60% तर पुढच्या 1 किलोवॅटसाठी 40% अनुदान म्हणून मिळते. हेही प्रतिसाद मग ही जी कारणे त्या कारणांमुळे, कारण की स्वतःला आपल्याला 1.5 लाख रुपये प्रथम गुंतवावे लागतात. ते सरकार सगळे डॉक्युमेंट्स मागतं. अजून एकाच डॉक्युमेंट सुटलं, एकाच चिठ्ठी पावती काही सुटलं तर आपलं अनुदान ते अडवू शकतात. आणि त्यामुळे ही योजना एवढी ज्याप्रमाणे एक्सपांड व्हायला पाहिजे होती त्या एक्सपांड झालेली नाहीये. कारण की हेच आहे की तुम्ही सुरुवातीलाच आम्हाला पैसे गुंतवायला लावतायत आणि नंतर तुम्ही आम्हाला स्टेप बाय स्टेप देताय. आणि नाव जे आहे ते नाव तुमचं आहे, पीएम सूर्यघर योजना. पीएम सूर्यघर योजना तुमचं नाव, पैसे आमचे आणि तुम्ही आम्हाला नंतर फिरवणार. आणि त्या कारणामुळे ही योजना फेल झाली. धन्यवाद.